भारत इरिगेशन 48 या सॉफ्टवेअरमध्ये नवीन सबसिडी प्रकरण बनवण्यासाठी मुख्य स्क्रीनवरील सबसिडी प्रकरणे या पर्यायावर क्लिक करा। यामध्ये आपणास दोन बटन बघायला मिळतील। त्यापैकी नवीन प्रकरण बनवण्यासाठी नवीन एंट्री या बटनावर क्लिक करा अथवा बनवलेले प्रकरण ओपन करण्यासाठी एंट्री ओपन या बटनावर क्लिक करा। नवीन प्रकरण बनवण्यासाठी नवीन एंट्री या बटनावर क्लिक करा। यामध्ये आपणास आता दोन पर्याय बघायला मिळतील। त्यापैकी पहिल्या पर्यायाचा उपयोग नवीन प्रकरण बनवण्यासाठी केला जातो, तसेच दुसऱ्या पर्यायाचा उपयोग कोटेशननुसार प्रकरण बनवण्यासाठी केला जातो। त्यापैकी नवीन प्रकरण बनवण्यासाठी पहिला पर्याय निवडून ओके या बटनावर क्लिक करा। नवीन प्रकरण बनवण्यासाठी आपणास 3 स्क्रीन दिसतील। पैकी पहिली स्क्रीन मध्ये आपणास ग्राफ बनवायचा आहे। दुसऱ्या स्क्रीन मध्ये आपणास थोडी माहिती टाकून नंतर तिसरे बिलाचे पेज यामध्ये माहिती भरून नंतर प्रकरण सेव्ह करायचे आहे व त्यानंतर दुसऱ्या पेजमध्ये येऊन येथील बटनावर क्लिक करून प्रकरणाची प्रिंटही काढायची आहे। पहिली स्क्रीन सर्वप्रथम शेतकऱ्याचे नाव, नंतर गाव, शेती ज्या शिवारात आहे त्या शिवाराचे नाव, तालुका, जिल्हा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, संच प्रकार, पीक, ऑनलाइन की इनलाइन, 2 लॅटरल मधील अंतर, प्लॉटची लांबी रुंदी, कट नंबर। ही माहिती टाईप केल्यानंतर दाखवा 4 बाजू या बटनावर क्लिक केल्यास आणि नंतर ग्राफ वरती क्लिक केल्यास आपणास अशा प्रकारे येथे माहिती टाकल्याप्रमाणे पश्चिम लांबी 90 व उत्तर लांबी 60 याप्रमाणे प्लॉट तयार करता येईल। आपणास प्लॉट अधिक क्रिटिकल वेडावाकडा दाखवायचा असल्यास दाखवा अनेक बाजू या बटनावर क्लिक करून नंतर ग्राफवर क्लिक करावे। त्यानंतर आपण प्लॉटला जसा आकार असेल त्याप्रमाणे डिझाइन करावे। आपण डिझाइन करत असतानाच इथे क्षेत्रफळ ऑटोमॅटिक बदलेल। अशा प्रकारे आपण प्लॉट तयार करू शकता। 2 प्लॉट एका ग्राफ मध्ये दाखवायचे असल्यास दुसऱ्या प्लॉटवर क्लिक करून दुसऱ्या प्लॉटसाठी जे पीक असेल ते सिलेक्ट करावे। 2 लॅटरल मधील अंतर टाकावे। नंतर प्लॉटची लांबी रुंदी टाकावी व पुन्हा दाखवा बटनावर क्लिक करून अशा प्रकारे प्लॉटची आखणी केल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा व पुढील नकाशा काढण्यासाठी इतर बटनांचा वापर करा, उदाहरणार्थ सबमेन, मेन लाईन इत्यादी। प्लॉट मध्ये सबमेन काढल्यानंतर मेन लाईन दाखवावी। येथे मेन लाईन अथवा सबमेन लाईन काढताना
आपण किती मीटर खेचत आहोत हे सुद्धा आपणास दिसून येते. विहीर दाखवण्यासाठी विहीर या बटनावर क्लिक करून ग्राफवर क्लिक करावे. त्याचप्रमाणे कॉक, फ्लश इत्यादींसाठी त्या बटनावर क्लिक करून ग्राफवर क्लिक करावे. चुकले असल्यास अंडू या बटनावर क्लिक करावे. नंतर लॅटरल सबमेनच्या दोन्ही बाजूस पसरली आहे हे दाखवण्यासाठी सिंबॉलिक पद्धतीने लॅटरल दाखवावी. लॅटरलची दिशा दाखवण्यासाठी बाणांच्या टोकाचा वापर करावा. आपणास ग्राफमध्ये काही टाईप करावयाचे असल्यास टाईप समोरील बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर टाईप या बटनावर क्लिक करून ग्राफवरती जिथे आवश्यक आहे तेथे क्लिक करावे. अशा प्रकारे आवश्यकतेनुसार ग्राफमध्ये बदल करावे व आपण जेवढे प्लॉट यात घेतले असतील तेवढ्या प्लॉटची परिपूर्ण माहिती टाकून ग्राफ पूर्ण करावा. पेज नंबर 2 मध्ये सर्वप्रथम वडिलांचे नाव, उपविभागीय कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पूर्वसंमती अर्ज दिनांक, संच कार्यान्वित दिनांक, वर्गवारी, जात, जमीन वारसदारांची नावं, साक्षीदारची नावे, सामुदायिक सिंचन सुविधा असल्यास विहीर मालकाचे नाव, त्याचप्रमाणे इतर माहिती भरावी. तसेच ग्राफवरून येथे ठिबक सिंचनाखालील शेतीचे क्षेत्रफळ येत आहे, परंतु शेतकऱ्याच्या प्लॉटमधील गटाचे 7/12 नुसार क्षेत्रफळ तसेच शेतकऱ्याच्या मालकीचे असलेले एकूण क्षेत्र म्हणजेच 8 नुसारचे क्षेत्र भरावे. त्याचप्रमाणे परिशिष्ट 14 नुसार कंपनीच्या नावे सबसिडी येण्यासाठी 2.2 असे सिलेक्ट करावे. शेतकऱ्याच्या नावाने सबसिडी हवी असल्यास 2.1 सिलेक्ट करावे. याप्रमाणे माहिती भरावी. पेज नंबर 3 मध्ये बिल तयार होण्यासाठी अप्लाय क्वांटिटी अकॉर्डिंग टू ग्राफ या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक तो बदल आपल्या गरजेनुसार बिलामध्ये करून घ्यावा. नंतर शेतकऱ्याने आपणास जमा केलेली रक्कम येथे टाईप करावी व नंतर प्रकरण सेव्ह करावे. अशा प्रकारे तीनही पेजमध्ये माहिती भरून घेतल्यानंतर प्रकरण सेव्ह करावे व नंतर त्या प्रकरणाची प्रिंट काढावी. प्रिंट ऑल या बटनावर क्लिक केल्यास प्रकरणाचे संपूर्ण पेजेस यांची प्रिंट निघेल. एक प्रिंट देण्यासाठी आपण खालील बटनावर क्लिक करावे व त्याचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी म्हणजे प्रिंटिंगचा प्रिव्ह्यू बघण्यासाठी
आपण प्रिव्ह्यू जर ऑन केला आणि नंतर बटनावर क्लिक केले तर आपणास प्रत्येक प्रिंटचा प्रिव्ह्यू दिसू शकतो. अशा प्रकारे नवीन प्रकरण बनवावे.